मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा पवार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। बीजेपी कोर कमिटी सभेमध्ये अंगडी कुटुंबाला तिकीट देण्याबाबत करण्यात आली चर्चा। श्रद्धा अंगडी उतरणार राजकारणात। बेळगाव पोटनिवडणूक लढविण्यास मानसिकदृष्ट्या सिद्ध। बेळगावमध्ये निवडणुकीचे असतात रंगच वेगळे। उमेदवारी अर्ज दाखल होऊन लोटले 2 दिवस। काँग्रेस व भाजपकडून अजूनही नाही उमेदवारी निश्चित। बुधवारी अचानक अवकाळी पावसाने दिली हजेरी। रस्त्याच्या मधोमध पाणी साचल्याने स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांवर ठेवले जात आहे बोट। साचलेल्या पाण्याला आले होते तलावाचे स्वरूप। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करून 2 दिवस लोटले आहेत। मात्र काँग्रेस आणि भाजपकडून अजूनही उमेदवारी निश्चित झाली नाही। पण काँग्रेसतर्फे सतीश जारकीहोळी यांचे नाव चर्चेत आहे। बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होऊन 2 दिवस लोटले तरीही काँग्रेस आणि भाजपकडून उमेदवारी निश्चित झालेली नाही। राजकीय क्षेत्रातील केंद्रबिंदू असलेल्या बेळगावमध्ये कोणतीही निवडणूक असल्यास त्याचे रंगच वेगळे असतात। काँग्रेसकडून केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे नाव निश्चित झाले आहे, परंतु दिल्लीत जाऊन वेगळ्या उमेदवाराची घोषणा करण्यासाठी शेवटच्या फेरीत कसरत केली जात आहे। एखाद्या वेळेस काँग्रेस हायकमांडने सतीश जारकीहोळी यांना रिंगणात उतरण्याची सूचना दिल्यास भाजप नवीन उमेदवाराला रिंगणात उतरविणार का या प्रतीक्षेत आहे। सतीश जारकीहोळी उमेदवार असतील तर त्यांना टक्कर देण्यासाठी विरोधक म्हणून रमेश कत्ती यांच्या नावाची भाजपमध्ये चर्चा सुरू झाली आहे। रमेश कत्तीच सतीश जारकीहोळी यांना टक्कर देण्यास योग्य उमेदवार असतील असेही सांगण्यात येत आहे आणि दोन्ही पक्ष आपली उमेदवारी जाहीर करण्याच्या रणनीतीचा अवलंब करीत आहेत। अशा प्रकारे पोटनिवडणूक रिंगण रंगले नाही। भाजप पक्षातून निवडणूक लढविण्यास इच्छुकांची संख्या शेकडोमध्ये आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणी उमेदवारी घोषणा होण्याची जास्त शक्यता आहे। शुक्रवारी किंवा शनिवारी काँग्रेस आणि भाजपकडून उमेदवाराची घोषणा केली जाईल अशी बातमी आहे। एखाद्या वेळी शतकातील इच्छुकांपैकी एकाला तिकीट दिल्यास भाजपमध्ये स्फोट होणे निश्चित आहे। याची जाण ठेवून भाजप हायकमांड गेम प्लॅन करून आपले पाऊल टाकत असल्याची बातमी उपलब्ध झाली आहे। तसेच दिवंगत सुरेश अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्याला तिकीट देण्यास भाजप नेते जास्त आद्यता देत आहेत, पण भाजप हायकमांड कोणता निर्णय घेतील हे गूढ मात्र कायम आहे। अंगडी कुटुंबाला तिकीट देण्याची इच्छा नसून दुसऱ्याला तिकीट देण्यात यावे, युवकांना संधी देण्याची इच्छा जास्त आहे। मात्र राज्य भाजप नेते केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी उमेदवार असतील तर अंगडी कुटुंबातील अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना तिकीट देण्यात यावे म्हणून सांगण्यात आले आहे। शेवटी हा एकच प्रश्न आहे की हायकमांड कोणाला मत देतील। बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक लढविण्यास श्रद्धा अंगडी सिद्ध आहेत असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे। बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक लढविण्यास मानसिकदृष्ट्या सिद्ध असल्याचे दिवंगत सुरेश अंगडी यांची कन्या श्रद्धा अंगडी यांनी सांगितले आहे। गुरुवारी अंगडी निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की नुकत्याच बेंगळूर येथे झालेल्या भाजप कोर कमिटी सभेमध्ये आमच्या कुटुंबाला तिकीट देण्याबाबत चर्चा करण्यात आली असून दुसऱ्या उमेदवाराचीही चर्चा करण्यात आली आहे। शेवट हायकमांडने आता निर्णय घेतला पाहिजे। हायकमांडचाच निर्णय अंतिम असणार असल्याचे स्पष्ट केले आहे। यावेळी श्रद्धा अंगडी यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे। ಇಲ್ಲ, ನಾನು ಡೆಲ್ಲಿಗೇನು ಹೋಗಿರಲಿಲ್ಲ, ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿದ್ದೆ। ಅದೇ ಮೊನ್ನೆ ಕೋರ್ ಕಮಿಟಿಯಲ್ಲೂ ಡಿಸ್ಕಷನ್ ಆಗಿದೆ, ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟರೆ ಹೆಂಗು, ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಮತ್ತು ಬೇರೆ ಆಕಾಂಕ್ಷಿಗಳ ಬಗ್ಗೆನೂ ಡಿಸ್ಕಷನ್ ಆಗಿದೆ। ಅದೆಲ್ಲ ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ನಾಯಕರು ಎಲ್ಲರೂ ಅದನ್ನು ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡಿ ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ ಇದು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇನ್ನು ಅವ್ರ ಡಿಸಿಷನ್ ತಗೋದು ಇದು ಕಾಯ್ದು ನೋಡಕತ್ತೀವಿ। ಈಗ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಿಂದ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರು ಸ್ಪರ್ಧೆಗಿಳಿದ್ದಾರೆ।
ಹೇಗೆ ನೋಡಿ, ಚುನಾವಣೆ ಇನ್ನೂ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಫೈನಲ್ ಡಿಸಿಷನ್ ಆಗಿಲ್ಲ. ಸೊ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಏನೂ ಹೇಳೋದು ಸರಿ ಅನ್ಸಂಗಿಲ್ಲ. ಅವ್ರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಾದ್ಮೇಲೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಈಗೇನು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ಕೊಟ್ಟರೆ ಇನ್ನೂ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಇದು ನಾನು ಆನ್ಸರ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಅದೇನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಅವ್ರದ್ದು ತಮ್ಮದೇ ಆದಂಥದ್ದು ಅವರು ರಿಪೋರ್ಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ನೋಡ್ತಾರೆ, ಅವ್ರದ್ದಾದಂಥ ಸರ್ವೆ ಇರ್ತದೆ. ಸೊ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕಾಯ್ದು ನೋಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಷ್ಟೇ. ಈಗ ತಂದೆಯವರು ಅನೇಕ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರು, ಮೇಲೆ ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟರೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಕುಟುಂಬ ರಾಜಕಾರಣ ನನಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮನ್ನೂ ಎಲ್ಲರೂ ಕುಟುಂಬದ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಸೇರಿಸ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ಬಟ್ ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ಕುಟುಂಬ ರಾಜಕಾರಣ ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ? ಅದನ್ನೇ ನೀವು ಅನ್ಸುತ್ತೆ. ಯಾಕಂದರೆ ನಿಮ್ಮ ಮಾವನಾದಂಥ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಸುರೇಶ್ ಮಕ್ಕಳನ್ನೆಲ್ಲರೂ ರಾಜಕಾರಣಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹೌದೌದು, ನಿಮ್ಮ ಆಕಾಂಕ್ಷೆ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ? ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ. ಹೌದು, ನಾವು ಅದೇ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಕುಟುಂಬ ರಾಜಕಾರಣ ಅನ್ನೋಕ್ಕಿಂತಲೂ ಅಲ್ಲಿ ಬೇರೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕುಟುಂಬ ಇದ್ದವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅದೆಲ್ಲ ಇದೆ. ಸೊ ಅದೇ ನಾವು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಡಿಸಿಷನ್ ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಅಂತ ನಾವು ಕುಟುಂಬ ರಾಜಕಾರಣ ಅಂತ ಎಲ್ಲೂ ಅಂದಿಲ್ಲ. ಇದು ಜನ ಎಬ್ಬಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕುಟುಂಬ ರಾಜಕಾರಣ ಅದು ಇದು ಅಂತ. ಯಾಕಂದರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಕಡೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೂ ಇದೆ. ಮಕ್ಳಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಿದೆ, ಪತ್ನಿಯವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಿದೆ. ಆಮೇಲೆ ಈಗೂ ಕೊಡದೆ ಹೋದಂಥ ಉದಾಹರಣೆಗಳೂ ಇದಾವೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಅದು ಹೈಕಮಾಂಡ್ ನಾವು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಜಾಸ್ತಿ ಇದನ್ನು ನಿರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿಲ್ಲ. ಹೌದು, ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ನಿಲ್ತೀವಿ ಅಂತಾನೆ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಕೊಡದೇ ಇಲ್ಲಂದ್ರೂ ನಾವು ಪಕ್ಷ ಏನು ಡಿಸಿಷನ್ ತಗೋತಿದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬದ್ಧವಾಗಿರ್ತೀವಿ. ಹೌದು, ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅದು ತಂದೆಯವರು ಆ ರೀತಿ ಸಂಪರ್ಕವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಅವ್ರು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಎಲ್ಲರದ್ದು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸ್ತಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಅದು ಒತ್ತಡ ಇದೆ. ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದಿಂದ ಯಾರೇನಿದ್ರು ನಾವು ನಿಮಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಯಾರಿಗೆ ಕೊಟ್ಟರು, ಕುಟುಂಬದಿಂದ ಯಾರಿಗೆ ಕೊಟ್ಟರು ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ರೆಡಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀವಿ ಅಷ್ಟೇ. ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಬಿಜೆಪಿ ಸ್ಪರ್ಧಿಸಬೇಕು, ಭಾಳ ಜನ ಟಿಕೆಟ್ಗೆ ಕಾಯ್ದು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಆ ರೀತಿ ಹೌದು, ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಹೈಕಮಾಂಡನೇ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಡಿಸಿಷನ್ ತಗೋದು. ಅವ್ರದ್ದೇ ಡಿಸಿಷನ್ ಫೈನಲ್. ಒಂದು ವೇಳೆ ಬೇರೆದವ್ರು ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟರೆ ಅವ್ರ ಪರವಾಗಿ ಹೌದು, ನಾವು 20 ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಮೇಲಾಯಿತು ಪಕ್ಷ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಪಕ್ಷದ ಬೇರೆ ಪಕ್ಷ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಏನೂ ವಿಚಾರನೂ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಪಕ್ಷ ಜೊತೆ निष्ठावंतागिದ್ದೀವಿ, ಮುಂದೆನೂ ಇರ್ತೀವಿ. पुढील दिवसातही चाहत्यांशी संपर्क वाढविणार असून जनसंपर्क चांगला ठेवणार आहे. सर्वांसोबत राहणार असून हायकमांडचा निर्णय अंतिम असून तिकीट दिल्यास स्पर्धा करण्यास सिद्ध असल्याचे श्रद्धा अंगडी यांनी स्पष्ट केले आहे. बेळगावातही कोरोनाचा फैलाव होत असल्या कारणाने होळी उत्सवादरम्यान सार्वजनिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आमदार अनिल बेनके यांनी आवाहन केले आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे बेळगावमध्येही कोरोनाचा फैलाव होत असल्या कारणाने होळी उत्सवादरम्यान सार्वजनिकांनी सामाजिक अंतराचे पालन करून रंग खेळावा असे बेळगाव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले आहे. गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की संपूर्ण जगाला हादरविलेल्या कोरोना महामारीने मोठमोठ्या देशात आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संकट ओढावले आहे. तसेच शेजारील महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बहुतेक महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हे लॉकडाऊन करण्यात आले आहेत असे ते म्हणाले. ಬೆಳಗಾವಿಯ ಉತ್ತರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಹೋಳಿ ಆಚರಿಸೋದು ಒಂದು ಬೇರೆ ಪದ್ಧತಿ. ಹೋಳಿ ಅಂದ್ರೆ ರಂಗಪಂಚಮಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹೋಳಿ ಅಂದ್ರೆ ಪಾರಂಪರಿಕ ದೃಷ್ಟ್ಯಾ ನಾವು ಹೋಳಿ ಆಚರಿಸೋದು ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ಜನರ ವಿನಂತಿ ಏನಂದ್ರೆ ಹೋಳಿ ಆಚರಿಸೋ ಟೈಮ್ ಸೋಷಿಯಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಇರಲಿ, ಕಾಯ್ದೆ ಪ್ರಕಾರ ಹೋಗಬೇಕು, ಮಾಸ್ಕ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಮತ್ತು ಗ್ಯಾದರಿಂಗ್ ಒಂದು ठिकाण ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಎಲ್ಲರೂ काळजी तगोಬೇಕಂತ ಜನರಿಗೆ विनंती. बेळगावमध्ये मागील वर्षीही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर साध्या आणि सरळ पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला होता. यावर्षीही कोरोना दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखून होळी सण साजरा करण्यात यावा
कुठेही नागरिकांनी जास्त गर्दी करू नये, नियमांचे काटेकोर पालन करावे असे सांगण्यात आले आहे. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. क्लासिक ऑल इन वन. थंडीमध्येही मिळणार गरमीचा अनुभव. या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे. मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर, जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क, कानपट्टी, हँड ग्लोव्स, स्केल कॅप, मंकी कॅप, मफलर, हेल्मेट कॅप, अँकल सॉक्स, थंब सॉक्स, नी सॉक्स, ब्लाउज स्वेटर, स्टोल, सन केट, कॉटन हँड ग्लोव्स, थर्मल, टी शर्ट्स, 3/4 पॅन्ट्स, बर्मुडा, नाईटवेअर, गाउन्स, अंडरगारमेंट्स, आणखीन खूप काही एकाच ठिकाणी. बाळापासूनच्या साईजपासून प्लस साईजपर्यंत प्रत्येक साईजमध्ये उपलब्ध. म्हणजे एकाच शॉपमध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी. तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन, शॉप नंबर 1457, मारुती गल्ली, बिसाइड मारुती टेम्पल, बसवांग गल्ली कॉर्नर, बेलगाम. तर संपर्क साधा 9606 69 8537 वर. बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षणप्रेमी जगदीश सौंदत्ती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगावमध्ये प्रारंभ. पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण. पहिल्यांदाच बेळगावमध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय. या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश. प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन. पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा. येथे PUC कॉमर्स, BCA, BCom, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSDC मान्यता प्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे. महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध. गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित. 3000हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत. तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज, बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम. कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 9611614687. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट. क्वालिटीमध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही. सोबत 5 वर्षाची वॉरंटी. थेट फॅक्टरीमधून विक्रीला 65% सूट. सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये, डायनिंग सेट 7,500 रुपये, वॉर्डरोब 5,500 रुपये, डबल बेड कॉट 10,500 रुपये, टीव्ही वॉल युनिट 3,500 रुपये, ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये, कम्प्युटर टेबल 1,500 रुपये, दिवाण 3,500 रुपये. याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर. त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत. मग आजही भेट द्या रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, राधाकृष्ण टावर, बिलो सिंडिकेट बँक, नियर गोबी मंचुरी शॉप,
समादेवी गल्ली बेळगाव. संपर्क साधा 9483560831 वर. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. जारकीहोळी सीडी प्रकरणातील लेडीने आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून आई आणि वडील सुरक्षित आहेत हे समजताच मी SIT पथकासमोर हजर होईन असे तिने सांगितले आहे. माजी मंत्री रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणाची SIT चौकशी करत आहे आणि विधानसभेत या प्रकरणी हंगामा सुरूच आहे. त्या सीडी लेडीला 4 नोटिसा देखील मिळाल्या होत्या, परंतु तिने पोलीस आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही. या दरम्यान सीडी लेडीने आणखी एक व्हिडिओ फुटेज प्रसिद्ध केलाय. माजी मंत्री रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणाबाबत सीडी लेडीचा आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. माझ्या वडिलांची आणि आईची सुरक्षितता माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. जर मी त्यांच्या सुरक्षतेवर विश्वास ठेवत असेल तर मी SIT समोर येईन. सीडी लेडीने आमचे वडील आणि आई सुरक्षित राहावे अशी विनंती केली आहे. मी सिद्धरामय्या, DK शिवकुमार, रमेश कुमार आणि महिला संघटनांना आवाहन करते की आमच्या वडिलांना आणि आईला संरक्षण द्या. ते सुरक्षित आहेत हे समजताच मी SITच्या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी येईन असे तिने सांगितले आहे. 100% ಗೊತ್ತು. ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಇಚ್ಛೆಯಿಂದ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಬಿಕಾಸ್ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತು ಅವ್ರ ಮಗಳು ತಪ್ಪೇ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತಂದಾಗ ಅವ್ರು ಹೆದರೋ ಯಾವುದೇ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆನೂ ಇಲ್ಲ. ನನಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಫಸ್ಟು ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನ ಸೇಫ್ಟಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಸೇಫ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೋ ಆವಾಗಲೇ ನಾನು SIT ಅವ್ರ ಮುಂದೆ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಏನು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡಬೇಕು, ಏನು ಫರ್ದರ್ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಇದೆಯೋ ಅದನ್ನು ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ. ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾನು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವ್ರಿಗೆ, DK ಶಿವಕುಮಾರ್ ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತು ರಮೇಶ್ ಕುಮಾರ್ ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತು ಇನ್ನಿತರ ಮಹಿಳಾ ಸಂಘಟನೆಯವ್ರಿಗೆ ನಾನು ಇಷ್ಟೇ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು, ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನಿಗೆ ಸೇಫ್ಟಿ ಕೊಡಿ. ಅವರು ಒಂದು ಕಡೆ ಸೇಫ್ ಆಗಿ ಅಂದರೆ 2 ದಿನದಿಂದ ನನಗೆಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಹೋಪ್ ಇದೆ ನನಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ. ನಾನು ಏನಂತಂದರೆ 12ನೇ ತಾರೀಕು ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಕಮಿಷನರ್ ಆಫೀಸ್ಗೆ ತಲುಪಿಸ್ತೀನಿ, SIT ಅವ್ರಿಗೆ ತಲುಪಿಸ್ತೀನಿ. ಆದರೆ ಆ ವಿಡಿಯೋನ 13ನೇ ತಾರೀಕು ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ತರಾತುರಿಲಿ ದೂರು ಕೊಡ್ತಾರೆ. ಕೊಟ್ಟಂತ ಅರ್ಧ ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ನನ್ನ ವಿಡಿಯೋನ ಈಚೆ ಬಿಡ್ತಾರೆ. ನನಗೆ ಇದರಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ SIT ಅವರು ಯಾರ ಪರ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ, ಇಲ್ಲಿ ಯಾರನ್ನ ಸೇಫ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತನೂ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದು ಅಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇದೇನು ಕಿಡ್ನಾಪ್ ಆಗಿದ್ದಾಳೆ, ಅದಾಗಿದ್ದಾಳೆ, ಇದಾಗಿದ್ದಾಳೆ ಅಂತ. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಸ್ವ ಇಚ್ಛೆಯಿಂದ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿರೋದಂತ ನನಗೆ ಎಲ್ಲೂ ಒಂದು ಕಡೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬಿಕಾಸ್ ನಮ್ಮ अप्पा अम्मानी ಗೊತ್ತು ನಾನು ತಪ್ಪೇ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತಂದಾಗ. तक्रारीनंतर अर्ध्या तासाने व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर इथे काय चालले आहे ते समजू नका. SIT कोण आहे हे मला समजत नाही. आमच्या वडिलांनी आणि आईने स्वइच्छेने तक्रार केली नाही. आमच्या पालकांना माहीत आहे की मी काहीही चूक केलेली नाही, त्यामुळे ते तक्रार करू शकत नाहीत. सीडी लेडीने दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाहीर केले आहे की माझा विश्वास आहे की मला कधीही न्याय मिळेल. ग्लोबल पीस फॉर मेकिंग इंडिया सस्टेनेबल, डेव्हलप्ड अँड स्ट्रॉंग या विषयावरील चर्चासत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल द अमेरिकन युनिव्हर्सिटीतर्फे शंकरगौडा पाटील यांना डॉक्टर ऑफ ह्युमॅनिटी ही पदवी देण्यात आली आहे. बेळगावातील भाजप नेते आणि कर्नाटक सरकारचे नवी दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांना अमेरिकन युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस या विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ ह्युमॅनिटी ही पदवी आणि सर्टिफिकेट ऑफ एक्सिलन्स
प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. दी अमेरिकन युनिव्हर्सिटी तर्फे कर्नाटक सरकारचे नवी दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांना डॉक्टर ऑफ ह्युमॅनिटी ही पदवी दिली आहे. सदर विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या 120 देशांच्या गव्हर्नरच्या मान्यतेने त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली आहे. त्यांना ही पदवी देत असल्याचे सदर विद्यापीठाने 17 मार्च 2021 रोजी कळविले आहे. त्याचप्रमाणे द अमेरिकन युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस USA विद्यापीठाने दी युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस USA यांच्या सहकार्याने गेल्या 18 मार्च 2019 रोजी आयोजित केलेल्या ग्लोबल पीस फॉर मेकिंग इंडिया सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड स्ट्रॉंग या विषयावरील चर्चासत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल शंकरगौडा पाटील यांना सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स हे प्रशस्तीपत्र देखील प्रदान करण्यात आले आहे. सदर यशाबद्दल शंकरगौडा पाटील यांचे राजकीय क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गलथान कामकाजामुळे अवकाळीच्या पावसाने बसवेश्वर सर्कल येथे साचलेल्या पाण्यामुळे सर्कलला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. बसवेश्वर सर्कल येथे अवकाळी पावसामुळे चौकाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बुधवारी सायंकाळी अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाच्या सरीमुळे बसवेश्वर चौकात अर्थात गोवावेस येथे साचलेल्या पाण्याने तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. दक्षिण मतक्षेत्रामध्ये बसवेश्वर सर्कलची व्याप्ती असून या ठिकाणी खाऊकट्ट्याची उत्तम निर्मिती केली आहे. तेही स्मार्ट सिटी अंतर्गत सिमेंटचे रस्ते व पेवर्स बसवून निर्मिती केली आहे. पण याच ठिकाणी असलेल्या बसवेश्वर सर्कल येथे स्मार्ट सिटी इंजिनियर्स व अधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी रोड कसा बनविला असेल असा प्रश्न साऱ्यांना पडत आहे. कारण रस्त्यामधोमधच तलावाचे स्वरूप प्राप्त होईल असा खड्डा रस्त्यावर कसा बनविण्यात आला असा प्रश्न पडत आहे. करोडो रुपये खर्च करून स्मार्ट सिटी अंतर्गत कॉन्क्रिटीकरण रोड निर्माण केले जात आहेत. पण या ठिकाणी असलेला खड्डा इंजिनियर्सच्या लक्षात कसा आला नाही असा प्रश्न उद्भवत आहे. या मार्गावरून शहापूर, CBT बस स्टँड, रेल्वे बस स्टँड सह इतर ठिकाणी जाणारी अनेक वाहने याच ठिकाणाहून संचार करत असतात. बुधवारपासून या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांमुळे पाण्याचे कारंजे उडत आहेत. पण तसे पाहिले तर स्मार्ट सिटीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन गलथान कारभार करणाऱ्या इंजिनियर्सवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी होत आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 2435 777. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज. साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज. आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग. आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन. आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेळगाव. फोन 0831 240 7480. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स,
और सूट रूम्स। साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, कभी रिश्तों को, कभी सपनों को, कभी अरमानों को। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, आपकी मुस्कुराहट को। आदर्शा फैशन डिजाइनर, ब्लाउज, सूट्स, लहंगास, चूड़ीदार, हैंडवर्क, मशीन एम्ब्रॉयडरी के स्पेशलिस्ट। आदर्शा फैशन डिजाइनर। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आधुनिक शेतकरी गंगाधर पवार यांनी पवार हायड्रो फार्म या त्यांच्या शेतात ॲझोला फार्मिंगचा यशस्वी प्रयोग करून शेतकऱ्यांना नवी दिशा दिली आहे। तर ॲझोला हा काय असतो तर ॲझोला ही शेवाळी वनस्पती आहे, ही पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे आणि ही दुधारू जनावरांसाठी फार गुणकारी आहे। याच्यापासून 30 ते 35% दुधात वाढ होते। फॅट आणि SNF मध्ये देखील तुम्हाला वाढ झालेली दिसेल। ही वनस्पती पाण्यावरती तरंगते आणि याला जनावर फार चवीनं खातात। शासनानं ह्या वनस्पतीसाठी ही वनस्पती म्हणजे जनावरांसाठी संजीवनी असं शासनानंच म्हटलेलं आहे। तर ही फार गुणकारी वनस्पती आम्ही आमच्या फार्मवरती तयार केलेली आहे। तर तुम्हाला आम्ही आज दाखवतो की वनस्पती तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचा खर्च येतो आणि ही लागवड करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात। बघूया या फार्मवरती कशा पद्धतीने ही वनस्पती तयार केलेली आहे। काडापूर ग्रामपंचायत व्याप्तीत शेतकऱ्यांची केळीची झाडे अवकाळी पावसाने जमिनीवर तुटून पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे। केरूर ग्रामपंचायत सर्वेक्षणातील काडापूर ग्रामपंचायत व्याप्तीतील शेतकरी नानासाहेब ज्योती श्रीराम नामक शेतकऱ्याने आपल्या 1 एकर शेतीत सुपर जवारी केळीचे पीक घेतले होते। त्यांनी बँकेतून सुमारे 2 लाख रुपये कर्ज काढून हे पीक घेतले असून त्याचा नफा सुमारे 6 लाख रुपये होणार होता। परंतु रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे संपूर्ण केळीची झाडे जमिनीवर तुटून पडली असून त्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे। याची माहिती शेतकरी चंदू दाईंगाडे यांनी चिक्कोडी तालुक्यातील कर्नाटक राज्य रयत संघ तसेच हसिरू सेने अध्यक्ष मंजुनाथ बाळू परगौडर यांना दिली असून यावेळी त्यांनी अधिक माहिती दिली आहे। ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘ ಹಸಿರು ಸೇನೆ ಚಿಕ್ಕೋಡಿ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತೇನು ನಾವು ಒಂದು ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ವಿಷಯ ಹೇಳ್ತೀವಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಕೆರೂರು ಸರ್ವೆ ನಂಬರ್ದಾಗ ಕಾಡಾಪುರ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ಹೊಲ ನಾನಾ ಸಾಹೇಬ್ ಜ್ಯೋತಿ ಶ್ರೀರಾಮ್ ಎನ್ನುವಂಥ ಈ ರೈತನ ಹೊಲದಲ್ಲಿ ಏನೀಗ ಒಂದು 18 ತಿಂಗಳಾಯ್ತು ಅವರು ಒಂದು ಜವಾರಿ ಸೂಪರ್ ಜವಾರಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಬಾಳೆ ಪ್ಲಾಟ್ ಮಾಡ್ಯಾರು। ಅದು ಕನಿಷ್ಠ ಪಕ್ಷ ಇಲ್ಲಾಂದ್ರೂ ಒಂದು ಎಕರೆದಾಗ 1100 ಗಿಡ ಹಚ್ಚಾರು। 1100 ಗಿಡ ಹಚ್ಚಿ ಅದರೊಳಗೆ ಒಂದು 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅವ್ರು ಖರ್ಚು ಮಾಡ್ಯಾರ। ಈಗ ಮತ್ತೀಗ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಏನೊಂದು ಮೊನ್ನೆ ಮಳೆ ಗಾಳಿ ಒಳಗೆ ಸಿಕ್ಕ ಸಂಪೂರ್ಣ ಬಾಳೆ ಪ್ಲಾಟ್ ಎಲ್ಲ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದು ಹೋಗೈತಿ। ಅದಕ್ಕೆ ಈಗ ರೈತ ಪೂರ ನೊಂದು ಕೇಸಿಂದ ಕಂಗಾಲಾಗಿಬಿಟ್ಟಿದನು। ಮತ್ತು ಅವರ ಒಂದು ಇದ್ರಾಗ ಪ್ರಾಫಿಟ್ ನೋಡಿದ್ರೆ ಒಂದು 6 ಲಕ್ಷ ಮಟ್ಟ ಪ್ರಾಫಿಟ್ ಆಗ್ತೈತಿ। ಒಂದು ಗಡದಾಗ ಇಲ್ಲಂತಂದ್ರೂ ಒಂದು 250 ತನಕ ಒಂದು ಗೊನಿ ಒಳಗೆ ಬಾಳೆಕಾಯಿ ಹತ್ತಾವು ಒಂದು 20 ಡಜನ್ ಆಗ್ತಾವೆ। ಅದ್ರಾಗ 20 ಡಜನ್ ಅಂದ್ರೂ 30 ರೂಪಾಯಿದಂಗೆ ಹಿಡಿದ್ರೂ ಒಂದು 600 ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಇದನ್ನ ಆಗ್ತೈತಿ। 1100 ಅಂತಂದ್ರೂ 6 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಪ್ರಾಫಿಟ್ ಆಗ್ತೈತಿ। ಅದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ಆ ರೈತನ ಉಳಿಸೋದ್ರತಕ್ಕಂಥ ಮುಂದಾಗಬೇಕು। ಅವ್ನು ಕಣ್ಣೀರು ವರ್ಷಿ ಪರಿಹಾರ ಕೊಟ್ಟ ಒಂದು ಆ ಕಂಗಾಲಾದಂಥ ವ್ಯಕ್ತಿನ ರೈತನ ಉಳಿಸ್ಬೇಕಂತಂದು ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ।
या घडलेल्या प्रकाराची त्याचवेळी बागायती विभागाला माहिती देऊन कोणत्याही कारणास्तव अंतकाला बळी पडू नका, सरकारकडे परिहाराची मागणी करू असे सांगून त्यांनी शेतकऱ्याचे सांत्वन केले आहे. सांब्रा येथील भैरीदेव चौक येथे वीज कोसळून 3 नारळाच्या झाडांनी पेट घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. जोरदार पाऊस कोसळत असल्यास अनेक जण आसरा शोधतात, मात्र आकाशात विजा चमकत असताना निर्माणाधीन इमारतीचा झाडांचा आडोसा घेणं धोकादायक ठरू शकतं. सांब्रा तालुका बेळगाव येथील भैरीदेव चौक येथे वीज कोसळून नारळाच्या 3 झाडांनी पेट घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. मात्र अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली. बुधवारी झालेल्या पावसात सांब्रा येथील भैरीदेव चौक येथे नारळाच्या झाडांवर वीज कोसळली. या परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जोराचा पाऊस सुरू असल्यामुळे अचानक झाडांवर वीज कोसळली. झाडांनी पेट घेतल्यामुळे बघ्यांची एकच गर्दी झाली होती. सामाजिक कार्यकर्ते नागेश देसाई यांनी सदर घटनेची माहिती ताबडतोब सांब्रा विमानतळावरील अग्निशामक दलाला दिली. एअरपोर्ट असिस्टंट प्रतापराव देसाई लागलीच अग्निशामक पाण्याचा बंब घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर झाडांना लागलेली आग विझवण्यात आली. या नारळाच्या झाडाशेजारी घरे आहेत. आग वेळीच आटोक्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. मागील 2-3 दिवसांपासून राज्याच्या मोठ्या भागाला अवकाळी पाऊस, गारपीट याचा तडाखा बसला आहे. नेहमीप्रमाणे त्याचा फटका बळीराजालाच बसला आहे. गेल्या वर्षीपासून अवकाळी हे जणू नेहमीचे संकटच झाले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. एपटेक एविएशन एकेडमी, बेलगाम. यहाँ हमने 13 सालों में न सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है, बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है. हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है. आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है, और वो इसलिए है जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं. हम 6 एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं. अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए. एपटेक एविएशन एकेडमी, बेलगाम. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया. रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने. ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना, मारुति गली, बेलगाम. मन भाए आराधना.
होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 243577 और 8884121718। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। रायबाग तालुक्यातील कुडची गावात 2 वर्षात झालेल्या विकास कामकाजांचे कौतुक जिल्हा वक्फ कमिटी सदस्यांकडून करण्यात आले आहे। ಜಮಾ ಆಗಿದ್ದೀವಿ। ವಕಫ್ ಬೋರ್ಡ್ ಕುರ್ಚಿ ದರ್ಗಾ ಎಸ್ಟೇಟ್ ಕುರ್ಚಿ ಕೆಲಸ ತಗೊಂಡ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರ ನಮ್ಮ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಅಡ್ವೈಸರಿ ಬೋರ್ಡ್ ಚೇರ್ಮನ್ ಗಫೂರ್ ಗೇವಾಲೆ ಸಾಹೇಬರು, ನಮ್ಮ ಆಫೀಸರ್ ಶಬೀರ್ ಜಮಾದಾರ್ ಅವರು ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿ ಕೂಡಿ ಇಲ್ಲಿ ಇದೆಯಾ। ನಾವು ಮಾಡಿದ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸಾರ್ಥಕ ಇದೆ ಮತ್ತು ಇದು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಅಂತ ನಮ್ಮ ಬೆನ್ನ ಮ್ಯಾಗೆ ನಿಂತಿದ್ದಾರೆ। ಇತರ ಜೋಡ ನಾವು ಒಂದು ಲಾದೊಂದು ಅರಬಿ ಟೀಚರಿಂಗ್ ಸ್ಕೂಲ್ ಒಂದು ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಅದರ ಜೋಡ 20,500 ಲೀಟರ್ದ ಒಂದು ಟ್ಯಾಂಕ್ ಚಂದದಾದಿ ಮದರ್ಸನಲ್ಲಿ ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ವಜು ಸಲುವಾಗಿ ಮತ್ತು ಕುಡಿಯುವ ನೀರು ಸಲುವಾಗಿ ಸಣ್ಣ ಕೃಷಿಗೆ ಅದು ಉಪಯೋಗ ಆಗುತ್ತೆ ಇದ್ದ ಭಾವನಾ ತಗೊಂಡ। ಇದರ ಮುಂದೆ ನಮ್ಗೆ ಬೋರ್ಡ್ ಒಂದು ಲೆಟರ್ ಬಂದಿದೆ। ಇಲ್ಲೇ ಕೋವಿಡ್ ಆಗೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲ 50 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರ ಎಲ್ಲ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗಳು ಇದ್ದಾವೆ, ಸರಿ ಸಮೀಪ ಯಾವುದೋ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಇಲ್ವಾ, ಆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೇಷಂಟ್ ಮುಟ್ಟೋ ತನಕ ನಮ್ಮ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಹೊಸ ಒಂದು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಬೇಕಂತೂ ನಾವು ಒಂದು ಠರಾವ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿವಿ। ಅದ ಭಾಳ ಅಂದ್ರೆ 10-15 ದಿವಸದಲ್ಲಿ ಅದು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಬರ್ಬೋದಾ। ಮತ್ತು ಕುರ್ಚಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜ್ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಇಲ್ಲ, ಆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಆ ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜ್ ಮತ್ತು ತಮಾಮ ಮಾನವತೆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಎಲ್ಲಾ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಇದರ ಬೆನಿಫಿಟ್ ಆಗಬೇಕು। ಶೇಖ್ ಸಿರಾಜ್ ಜುನೇದಿ ಇವರೇನು ಜಮೀನು ಕೊಟ್ಟಾರು, ಆ ಜಮೀನಿನಾಗ ಧರ್ಮದ ಒಂದು ನಿಷ್ಪಕ್ಷ ಎಲ್ಲಾ ಜಾತಿಗೆ ಜಮೀನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರು, ಅವ್ರು ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಜಮೀನಿನಿಂದ ಒಂದು ಮಾನವತೆ ದೃಷ್ಟಿಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗಬೇಕು, ಎಲ್ಲಾ ಮಾನವತೆಗೆ ಇದರ ಉಪಯೋಗ ಆಗಬೇಕು, ಗರೀಬರ ಬಡವರದ ಇದರ ಫಾಯ್ದೆ ತಗೋಬೇಕು। ಇದು ಭಾವನೆಯಿಂದ ನಾವು ಇದು ಕೆಲಸ ಚಾಲೂ ಮಾಡಿದೀವಿ। ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ಕುರ್ಚಿ ಎಲ್ಲಾ ಬಂದವರಿಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಇದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ, ನೀವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಸಾಥ್ ಕೊಡ್ರಿ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಮ್ಮ ಭಾರತದ, ನಮ್ಮ ಕುರ್ಚಿದ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಹೆಸರು ಮುಂದೆ ತಗೊಂಡು ಹೋಗೋಣ, ಬಡವರ ಸಲುವಾಗಿ ಗರೀಬ್ ಸಲುವಾಗಿ ಏನ್ರಿ ಮಾಡೋಣ, ಇದು ಭಾವನೆಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಿಂತಿದ್ದೀವಿ। ಧನ್ಯವಾದ। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। बीजेपी कोर कमिटी सभेमध्ये अंगडी कुटुंबाला तिकीट देण्याबाबत करण्यात आली चर्चा। श्रद्धा अंगडी उतरणार राजकारणात, बेळगाव पोटनिवडणूक लढविण्यास मानसिकदृष्ट्या सिद्ध। बेळगावमध्ये निवडणुकीचे असतात रंगच वेगळे। उमेदवारी अर्ज दाखल होऊन लोटले 2 दिवस। काँग्रेस व भाजपकडून अजूनही नाही उमेदवारी निश्चित। बुधवारी अचानक अवकाळी पावसाने दिली हजेरी। रस्त्याच्या मधोमध पाणी साचल्याने स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांवर ठेवले जात आहे बोट। साचलेल्या पाण्याला आले होते तलावाचे स्वरूप। आता वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी।